शरद पाटील माझ्याकडे 10 ते 15 दिवसापूर्वी मला 2-3 वेळा फोन केला होता. शरद पाटीलचं काम काय आहे, इनलिगल ते कुठे पण टपरी उभ्या करायचे आणि दुसरं इश्यू करून एकदा केव्हा ते काय लोकांना भडकून द्यायचे आणि काहीतरी मागणी करायचे. हे शरद पाटीलचा धंदा आहे. आणि शरद पाटीलचा धंदा असा आहे, माझ्याकडे आलं तर मी बोललो तुमच्याकडे काय पेपर आहे तुम्ही घेऊन या ना. तिथे रोड बदलला म्हणजे आम्ही डी पी प्रमाणे नगरपालिकेने बनवले आहे, मी बनवलेलं नाही आहे. हे डी पी रोड आहे ना, डी पी प्रमाणे बनवलेलं आहे आणि नगरपालिकेचं डिमार्केशन आहे. आणि 2020ला हे डी पी कसा बनवायचा त्यांच्या ऑर्डर आहे त्यांच्याकडे नगरपालिकेचं. आणि मला नगरपालिकेचा रोड बनवत असताना माझ्या ज्या जागेत आता वाईवाट रस्ता येता जाणं करतात लोक, ही रस्ता इथून आहे माझी जागा आहे, माझे डी पी जिथून आहे तिथून बनवा, ते पण डी पी माझ्या जागेतनं आहे, जिथून डी पी आहे तिथून बनवा. मी त्यांना पत्र दिलं वकिलाकडून मी नोटीस दिल्यानंतर मला नगरपालिकेनं बोलवल्यानंतर डी पी आम्ही मार्क करतो, मग तुम्ही तिथे देणार का? ओलं देणार ना, डी पी जिथून आहे तिथे द्यायचंच आहे मला. मी दिलं डी पीन. त्या लोकांना 12 मीटर डी पीपासून माझं सँक्शन आहे. मला ते नगरपालिकेनं सांगितलं तुम्ही जरा पुढे 18 मीटर आज ना उद्या करायला लागेल, तुम्ही 18 मीटर देऊ शकता का? बोला मी देऊ शकतो. मी मला काय पैसे देणार आहे तुम्ही, का द्यायला काय मला अडचण नाही आहे. मी 18 मीटर रोड जागेवर केलेलं आहे आणि ते पण जागेवर नगरपालिकेनं सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे आणि नगरपालिका सांगितल्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. कुठला इनलिगल केलेलं नाही आम्ही. आणि जे शरद पाटील ओनली ब्लॅकमेल करतो, स्वतःचा फायदा करता. आणि अनेक वेळा त्यांना सांगितलं, त्यांना मी काल पोलीस स्टेशनला सांगितलं, पोलीस स्टेशनला बाबा माझ्या जागेत तो उपोषणाला बसायचं नाही, माझ्याकडे जे डॉक्युमेंट बघायचं तर तुम्ही येऊन डॉक्युमेंट बघा ना. पहिलं तुम्ही आंदोलन बसलं उपोषण करण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्याकडे डॉक्युमेंट आहे का नाही, काय मिस्टेक आहे का माझ्याकडे बघून घ्या ना आणि व्हेरिफिकेशन करा. अगर मी नाही दिलं, तुम्हाला दाखवलं नाही आहे, तुम्हाला पेपर नाही दाखवलं तर तुम्ही हे करू शकता. आज मी तुम्हाला सर्व पेपर डी पी रिमार्केशन, माझे डी पी कसं आहे, TLR कसं आहे, सर्व दाखवतो मी तुम्हाला. आता सर्व मी सर्व आणलेलं आहे. जे काय बिल्डर आहेत सन्माननीय स्वामी यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते मी मगाशी माध्यमाकडनं मला समजलं की मी ब्लॅकमेल करतो. तर त्यांना कुठं ब्लॅकमेल केलं असेल तर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे की काय ब्लॅकमेल केलेलं आहे. असे खोटे नाटे आरोप करून असं चालणार नाही. आणि हे जे झाडं तोडलेले आहेत या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये किंवा XYZ, तर त्यामध्ये जे 30 ते 40 वर्षापूर्वीचे मोठे वृक्ष होते, हेरिटेज वृक्ष होते आणि ते तोडण्यात आलेत आणि ते छाटायची परवानगी घेतलेली आहे. झाडं मुळापासून उपटायची परवानगी घेतलेली नाही. आणि त्याच्याबद्दल हे बिल्डर असेल, या महानगरपालिकेचे अधिकारी असेल, यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.